मागच्या 14 तारखेला पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची घटना विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जो हौदोस आणि जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आणि शब्दामध्ये कुठल्याही शब्दामध्ये करावा तेवढा निषेध कमी आहे अशा प्रकारची ती घटना होती। मुळात ही घटना सरकार प्रायोजित होती हे आता लपून राहिलेले नाही, कारण पडवळ नावाची धमकी होती। त्याचं वक्तव्यावर जर कारवाई त्यावेळी झाली असती आणि त्याला रोखलं असतं तर कदाचित ही घटना टाळता येईल असती। सरकार तिथे चुकलं आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं, म्हणून ही घटना सरकार शासन प्रायोजित आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे।